मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 रिव्हिजनमध्ये आपण आहोत आणि त्याचबरोबर बहुपर्यायी प्रश्न कसे त्या टॉपिकमधले सॉल्व करायचे आहेत त्याची आपण मदत करतो आहे. रेग्युलरच्या मुलांना, CET देणाऱ्या मुलांना सुद्धा त्याचा उपयोग होईल. पायथागोरस प्रमेय 6व्या इयत्तेपासून आपण शिकत आहोत. याही वर्षी पायथागोरसच्या प्रमेय ह्या प्रकरणामध्ये आपण पुनश्च एकदा त्याची ओळख करून घेतली. पायथागोरस प्रमेय कर्णाचा वर्ग हा दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज इतका असतो. 9th स्टँडर्डमध्ये शिकलेले काही जे ॲडिशनल थेरम्स होते, उदाहरणार्थ 30, 60, 90 थेरम, 45, 45, 90 थेरम. त्यानंतर दोन ट्रायंगल्सना सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, मागच्या धड्याचा आणि ह्या धड्याचा सहसंबंध घेतला. त्यातून जॉमेट्रिक मीन थेरम तयार झाला, जॉमेट्रिक मीन थेरम. आणि मग त्याच्या ॲप्लिकेशन्समध्ये अपोलिनियस थेरम असा हा पाठ्यक्रम आपण शिकत 2.1, 2.2 हे सॉल्व केलं. बहुतेक त्यातले सर्व उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण थोडंसं रिव्हिजन बघतो आहे त्याची, आणि त्या लेसनच्या बाबतीमध्ये आपण जे शिकलो होतो त्याचं जरासं बहुपर्यायी प्रश्न म्हणून आपण कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे ते होईल. आणि त्याचबरोबर तुमची रिव्हिजन पण होईल आणि CETची पण थोडीशी तयारी करणाऱ्या मुलांना आपलीही थोडीशी मदत व्हावी, हा हेतू आपला आहे. तर पुन्हा एकदा ह्या गोष्टी सगळ्या एकदा रिवाईज करून घेऊया, ज्या त्या उदाहरणाच्या ठिकाणी बघत राहूया, चालेल ना? काही प्रश्न छान पद्धतीचे मिसलेनियसमध्ये आपण रिव्हिजनमध्ये मिसलेनियसही सगळा सोडवायचा राहून गेला आहे, तोही आपल्याला पूर्ण करायचा आहे. मिसलेनियसमध्ये बरेच प्रश्न चांगले आणि सोपे विचारलेले आहेत की त्याचा वापर करून आपण हे बहुपर्यायी प्रश्नांना सामोरं जाणार आहोत. आता उदाहरणार्थ पहिला क्वेश्चन बघा कसा आहे. आउट ऑफ विच पायथागोरस ट्रिपलेट, म्हणजे या खालीलपैकी कोणतं पायथागोरसचं ट्रिपलेट आहे हे शोधण्यासाठी त्यांनी काही ऑप्शन्स दिलेत. बघा, यापैकी पायथागोरसचं ट्रिपलेट, पायथागोरस त्रिकूट कोणतं, पायथागोरसला आवडेल असं त्याचं त्रिकूट, म्हणजे पायथागोरसच्या कंडिशनची पूर्तता करणाऱ्या 3 संख्या म्हणजे त्रिकूट कोणतं. तर त्याच्यामध्ये असं आहे बघा, 1, 5, 10 हा पहिला आहे. दुसरा आहे 3, 4, 5. त्यानंतर आहे 2, 2, 2. ह्यातलं पायथागोरसचं ट्रिपलेट कोणतं असेल? D आहे, 5, 5 आणि 2. हां, पायथागोरसचं ट्रिपलेट ह्याचा अर्थ असा की इथं एक सेगमेंटला हायपोटेनस पकडला, हायपोटेनस हा सर्वात मोठा असतो. आता सर्वात मोठ्या रेषाखंडाला हायपोटेनस म्हणतात काटकोन त्रिकोणाच्या. 90 अंशाच्या कोनासवरील बाजू, कारण काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठा कोन 90चा असणार आहे, म्हणजे सर्वात मोठी बाजू हा कर्ण असणार आहे. मग इथं एकाचा वर्ग, आपण समजा की कर्णाचा वर्ग केला आणि ह्या लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज केली, ह्याची आणि जी बेरीज करून बघूया. तर आता इथं समानता येते का? हे झालं 100, हे झालं 1, हे झालं 25, इथं आलं 26 आणि इथं आलं 100. बोथ आर इक्वल ऑर नॉट इक्वल, म्हणून हे पायथागोरसचं ट्रिपलेट होऊ शकणार नाही. इथं पण बघूया, 5 चा वर्ग 25, 25 आणि 4, 29. इथे येणार बघा 25 इज नॉट इक्वल टू 29 असं येणार. इथं काय येणार बघा, 4 इज नॉट इक्वल टू 8 असं येणार. इथं मात्र काय येते बघा, इथं मोठ्या भाऊचा वर्ग करूया. हां, 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग करूया आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज तपासून बघूया. हां, तपासून बघूया जरा काय होतं. हां, काय होतं बघा, 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. आता मात्र इथं समानता आली, सो इट इज अ पायथागोरस ट्रिपलेट. ह्या ट्रिपलेटला पायथागोरस ट्रिपलेट असं म्हणायचं. आपल्या रेग्युलर प्रश्नामध्ये सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो, पायथागोरस ट्रिपलेट आहे ते ओळखा. मग इथं मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत येणार आहे. ह्या ज्या संख्या आहेत ह्या पायथागोरसच्या ट्रिपलेट आहेत. बऱ्याच ट्रिपलेट तुम्हाला ह्या लेसनमध्ये येऊन जाणार आहेत. उदाहरणार्थ 3, 4, 5 जर तुम्ही क्लिअर झालं तर ह्याची दुप्पट केला 6, 8, 10, ह्याची तिप्पट केला याची 3 दुनी 7, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15. हे असे सगळे ट्रिपलेट्स होत जाणार आहेत. काही ट्रिपलेट्स तुम्हाला आपोआप पाठ पण होत जाणार आहेत की ह्या मल्टिपलमध्ये ते होत जाणार आहेत. तसे हे सगळे पायथागोरसचे ट्रिपलेट आहेत. ह्याच्याशिवायही काही ह्याच्या बाहेरचे सुद्धा काही संख्या येणार आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये.
हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे की नाही हे असं बघायचं आहे. किंवा एखाद्या त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या की ह्यातला कोणता त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर ह्या बाजू असणारा काटकोन त्रिकोण असणार नाही, हा असणार नाही, हा असणार नाही. पण इथं मात्र मोठ्या बाजूचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतो म्हणजे त्या मोठ्या बाजूसमोरचा कोण हा 90चा असला पाहिजे आणि म्हणून हा काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहे. म्हणून हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. असा उलटसुलट सर्वांगीण विचार आपण ह्या प्रश्नांना सामोरे जात असताना करणार आहोत. म्हणजे अशी बेसिकली अशा रचना करत करत आपला कॉन्फिडन्स आपण वाढवणार आहोत. ओके. हां, यातला क्वेश्चन नंबर 2, इन अ राईट अँगल ट्रँगल. कसा प्रश्न आहे बघा, ह्याच कंडिशनवरती. इन अ राईट अँगल ट्रँगल सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द साइड्स ऑफ मेकिंग राईट अँगल इज 169. देन व्हॉट इज इट्स लेंथ ऑफ हायपोटेनिस. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 आहे, तर त्याचा कर्ण किती असेल. कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरीज इतका असतो. कोण? कर्णाचा वर्ग हा, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या बेरजे इतका असतो. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, होय की नाही. मग इथं कर्णवर्ग आपल्याला माहिती नाही आहे, पण यांच्या वर्गांची बेरीज त्यांनी 169 दिलेली आहे, हो की नाही. मग आपल्याला कर्ण किती येणार सांगा ना. आता टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे. याचं स्क्वेअर रूट घेणार, याचं स्क्वेअर रूट घेणार. किती आन्सर येणार सांगा. 13. हे सम ऑफ स्क्वेअर्स जे आहेत ना हे 169, म्हणजे त्याचा कर्ण हा आता 13 येणार. तो ट्रिपलेट होतं ते 5 12 13 होतं. ह्यातलं कर्ण हा 13चा होता. 5चा वर्ग 25 येतो, 12चा वर्ग 144 येतो, दोघांची बेरीज 169 येते आणि म्हणून याचा कर्ण हा 13 येणार. यापैकी 4 पर्याय दिलेत, 15 13 5 12. यापैकी अचूक पर्याय आपलं येणार आहे ते म्हणजे 13 हे उत्तर याचं बरोबर येणार आहे. इन अ राईट अँगल ट्रँगल सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स इज 169, देन द हायपोटेनिस इज 13. ओके. हां, आता तारीख लिहीन आपण जे काही तारखा दिलेत बघा त्या बुकमध्ये पण तुमच्या, ती तारीखसुद्धा पायथागोरसचं ट्रिपलेट दाखवते. म्हणजे तारीख लिहिण्याची जी पद्धत आहे, काही डेट्स आहेत त्याच्यामध्ये आउट ऑफ डेटेड द कन्सिस्टन्सी द फॉलोइंग डेट्स फॉर द पायथागोरस ट्रिपलेट. आता खालीलपैकी कोणती तारीख ही पायथागोरसच्या ट्रिपलेट दर्शवते असा तो प्रश्न आहे. एक आहे बघा 15 ऑगस्ट 17. त्यानंतर दुसरी तारीख आहे 16 ऑगस्ट 16. त्यानंतर तिसरी तारीख आहे 3/5/17 आणि 4/9/15. अशा ह्या 4 तारखा दिल्यात. 4/9/15 आणि ह्यापैकी एक तारीख आपल्याला पायथागोरसच्या ट्रिपलेटचे पालन करताना दिसते. परत हायपोटेनिसचा स्क्वेअर म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग करूया. आता हायपोटेनिस राईट अँगल ट्रँगल आहे की नाही माहिती नाही, त्यामुळे मोठ्या बाजूचा वर्ग करूया. कुठं असण्याची शक्यता आहे. आता शक्यता आहे तेवढी मी एकच घेतो. यातली पहिलीच बघूया का. बघूया इथं पायथागोरस ट्रिपलेट होतं का. मोठ्या बाजूचा वर्ग करूया. 17चा वर्ग 17 × 17. बोला उत्तर काय येणार. 17चा वर्ग 17 × 17चं उत्तर काय येणार 289. ओके. आता रिमेनिंग 2 साईडचं स्क्वेअरचं ॲडिशन करून बघूया. उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करून बघूया. 15चा वर्ग करूया आणि 8चा वर्ग करूया. 15चा वर्ग किती येणार बाळांनो बोला. 15चा वर्ग 225. 8चा वर्ग 64 आणि दोघांची बेरीज करून बघूया 289. म्हणजे ही तारीख जी आहे ती पायथागोरसच्या ट्रिपलेटचे पालन करते. ही जी डेट आहे हे पायथागोरसचं ट्रिपलेट दर्शवते. बाकीच्या कुठल्यामध्ये येण्याची पॉसिबिलिटी नाही. तुम्ही तपासून बघू शकता. हे 16चा वर्ग मोठीच बाजू आहे, 17चा वर्ग 3चा वर्ग 5चा वर्ग इथं पण काय बसणार नाही आहे आणि त्यामुळे ह्याचा अर्थ हे व्हॅलिड होणार नाही. म्हणजे पायथागोरसचं ट्रिपलेट असणारी ही संख्या 8 15 17 सुद्धा आहे, 5 12 13 सुद्धा आहे, 9 40 41 आहे, 18 60 61 आहे. ह्या संख्या तुम्हाला पुढं ह्या धड्यामध्ये होत जातील किंवा मॅथ्स सेकंडच्या काही पुढच्याही टॉपिकमध्ये हे शंकू वगैरे आहे ना तिथं ते येणार आहे. असा हा तिसरा सम सॉल्व करायचा होता. डेटेडपैकी ही डेटला पायथागोरसच्या ट्रिपलेटचे पालन करणारी ही तारीख आहे. आता एका त्रिकोणाच्या 3 बाजूंना ABC होत्या. एका त्रिकोणाच्या 3 बाजूंना ह्या छोट्या ABC होत्या आणि तिथं असं दिसून आलं
काय दिसून आलं बघा, हे असा ट्रायंगल आहे एखादा असा, ही ए साईड आहे, ही बी साईड आहे, ही सी साईड आहे, आणि मग ह्या असं दिसलं, मग हा असं होतं आहे तिथं, म्हणजे एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का येतो. आणि मग हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल, हा त्रिकोण विशालकोन असेल, लघुकोन असेल, राईट अँगल असेल आणि इक्विलॅटरल असेल. ह्या 4 ऑप्शनलपैकी कोणता पर्याय निवडणार. हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये हे खरं ठरतं, म्हणजे एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का येतो. आणि आता तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे या, म्हणजे हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल, विशालकोन त्रिकोण असेल, लघुकोन त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल, काय समभुज त्रिकोण असेल. बोला बघूया काय असेल उत्तर याचं. काय उत्तर असेल सांगा. अर्थातच हा काटकोन त्रिकोण असेल. याचं ऑप्शनल घ्यायचं आहे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल. ओके बाळा, हे फक्त काटकोन त्रिकोणामध्ये शक्य आहे. पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते ओनली फॉर राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, पुढचा प्रश्न हे कसा आहे बघा यातला. Find perimeter of square of its diagonal. Find perimeter of square its diagonal is 10 root 2 cm. एका चौकोनाची परिमिती काढा चौरसाची. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल्स इज 10 रूट 2 सेंटीमीटर. एक स्क्वेअर आहे, एक चौरस आहे, मग त्या चौरसामध्ये असं आहे बघा, त्या चौरसाचा जो डायगोनल आहे तो 10 रूट 2 आहे. हा चौरस आहे, प्रत्येक अँगल ह्याचा 10 रूट 2 आहे. तर ह्याची परिमिती किती असेल असा प्रश्न आहे. ह्याची परिमिती कशी असेल. आता तुम्ही 45 90चा थेरमवरून सॉल्व करू शकता. याला ज्याला प्रॉपर्टी जास्ती माहीत आहे तो लवकर सॉल्व करू शकतो. की ह्याच्या दोन्ही पद्धती सांगतो मला, हे प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व करू शकतो. आता लक्षात घ्या, हा 90चा होता म्हणजे हा 45चा होणार, ह्याचे 2 समान भाग होणार. आपलं सगळं लक्ष इथं असू द्या. 45 90च्या थेरमध्ये ज्या ज्या साईड्स आहेत ना, ही साईड किंवा ही ए बी असेल, हे जे ए बी असेल किंवा ह्या राईट अँगल करणाऱ्या ज्या साईड्स आहेत ना, ए बी आणि बी सी, हे काय असतं 1/√2 टाइम्स इट्स हायपोटेनिस असं असतं. हा 45 90चा थेरम आहे. 45 90 मापाच्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते. ह्याचं प्रूफही आपण बघितलेलं आहे. विशेषतः यासाठी तुम्ही 9चं लेक्चर ऐकलात, 9वीच्या ह्याच्यामध्ये मी ह्याचं सोल्युशन प्रूफ व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां, बोला आता की 45 90 मापाच्या काटकोन त्रिकोणात काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते. ज्याला हा पायथागोरसचं 45 90चा थेरम माहिती आहे त्याला हे लवकर सुटतं गणित. मग काय झालं असतं उत्तर, 1/√2 हे किती आहे बघा 10 रूट 2, हे कॅन्सल झालं. ह्याची साईड किती आली बघा, ही 10 आली, ही 10 आली, ही 10 आली, ही 10 आली, म्हणजे साईड ह्याची 10 आली. आता बोला ह्याचे पेरिमीटर किती असणार. पेरिमीटर म्हणजे ह्याच्या सर्व बाजूंची बेरीज. चौरसाला 4 बाजू असतात आणि त्या 4 बाजूंची बेरीज किती येणार सांगा परिमिती. बोला. हां, अर्थात 40 येणार. हा एक भाग होता. ज्यांना हे 45 90चं थेरम माहिती नाही, माहिती करून ठेवायला पाहिजे. ज्यांना ते माहिती नाही, ते अजून कळालं नाही, ते आत्मसात झालं नाही, त्यांनी हे गणित सहज कसं सोडवायचं. मग ही साईड एक्स असेल तर ही पण एक्स असणार. मग काटकोन त्रिकोणाचं हे तरी सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. ह्या ज्या बाजूचा वर्ग हा कर्णाच्या वर्गा इतका असतो, हे तरी असं तरी सहज करता आलं पाहिजे. त्यांनी हे गणित सोडावं. 2x वर्ग बरोबर 10चा वर्ग 100 बरं का, आणि वर्गमूळ 2चा वर्ग 2. मग सांगा हे x वर्ग बरोबर 100 गुणिले 2 200 करत बसण्यापेक्षा त्याला आपण 2 भागिले करूया, हे कॅन्सल करून टाकूया. मग सांगा आता x वर्ग बरोबर किती आलं, परत x वर्ग बरोबर 100 आलं. मग x बरोबर किती येणार, x बरोबर 10 येणार. म्हणजे हे तर पण उत्तर 10 आलं. याची बाजू सगळ्या बाजू किती असणार, 10 10 10 असणार. आणि म्हणून याची परिमितीसुद्धा 40 येणार. म्हणून काय हे तुम्हाला सांगतोय बघा,
प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म आपण लर्न करायला पाहिजे, ते लक्षात ठेवायला पाहिजे की जेणेकरून आपलं काम हलकं होईल. हे सगळं करून हे असं करूनच हे निर्माण केलेलं असतं. हे असं पायथागोरस वापरून हे 1/√2 टाईम्स असतं हे वापरून हे निर्माण केलं असतं. हे ॲप्लिकेशनसाठी आपल्याला असंही लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे मुलांनी 45-45-90 मापाचा गुणधर्म नेमका कसा आहे तो आपल्याला असा रीतीने तो समजून घेता आला पाहिजे, त्याचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. त्याचं जेव्हा एखाद्या गोष्टीचं ॲप्लिकेशन तुम्ही करत असता त्याचा अर्थ असा की त्या गुणधर्माचं स्वतःचं लर्निंग असायला पाहिजे, स्वतःची प्रॅक्टिस असायला पाहिजे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. नुसताच वाचून वगैरे होणार नाही, ते अंडरस्टँडिंग पाहिजे, त्याचा सराव पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करून ठेवायला पाहिजे, मग आपण ते सहजतेने ते वापरू शकतो. असं हे पेरिमीटरच्या बाबतीमध्ये आपल्याला करायचं आहे. याच्यानंतर हा जो भाग आहे, हाईट ऑफ द बेस ऑफ द ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल इज 18 cm अँड 24 cm. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनिस फॉर द 6th sum here. Length and base of right angle triangle are 18 cm and 24 cm. Find the length of hypotenuse. या एक्झाम्पलमध्ये त्यांना अशी अपेक्षा आहे, एका काटकोन त्रिकोणाचा पाया आणि उंची दिल्या आणि त्याचा कर्ण काढायला सांगितलं आहे. बघूया तर मग पायथागोरसचं साधं टेक्निक आहे, त्या टेक्निकचा वापर करून आपण ते गणित सहज सोडवू शकतो. सगळ्यांना सुटेल असं गणित आहे बघा. अशा रीतीचं एक गणित तुम्हाला हे आत्ताच्या CETमध्ये सुद्धा येऊ शकेल. CETला सामोरं जात असताना आपण आनंदानं जायचं आहे, सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग तो व्हायचाच आहे. 6th sum कसं आहे बघा, ते एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 18 आणि 24 आहेत, तर त्याचा कर्ण काढा. एका काटकोन त्रिकोण आहे, त्याच्या 2 बाजू दिलेत काटकोन करणाऱ्या 18, 24 आणि त्याचा कर्ण काढा, असा तो थेरम आहे. आता एकदम सहज काढायचं म्हणलं तर ह्याचं उत्तर असं काढता येईल. कसं करता येईल बघा, तुमचं बेसिकली काय होतं 3, 4, 5. काही शॉर्टकटमध्ये जातो ना आपण. 3, 4, 5 हे पायथागोरस ट्रिपलेट आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याची सर्वात लहान साईड आहे बघा, ह्याला आपण इंटू 6 करतो म्हणजे 18 होते. ह्याला पण इंटू 6 करूया, 24 झालं आहे. मग ह्याला पण इंटू 6 करायला पाहिजे की 30 येणार, म्हणजे याची ही साईड 30 येणार. ही आयडिया झाली. पण सोल्युशन मग कसं करता येईल याचं, हाऊ टू सॉल्व धिस एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू 18 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. 18चा वर्ग माहीत आहे का, 18चा वर्ग 24चा वर्ग, 18चा वर्ग करा, 24चा वर्ग करा, त्या दोघांची बेरीज करा, त्याच्या दोघांची बेरीज 900 येईल, 576, 324 आणि त्या 900चं वर्गमूळ 30 येईल. अशा रीतीने ह्याचा करणं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. किंवा आयडियातून जात असताना असं जाऊया, 3 सख्खा 18 साईन चौक 24 म्हणून 5 सख्खं 30 येणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. असं एक सोपं पायथागोरसच्या ट्रिपलेटवरती हा जो सम आहे, हा सम आपल्याला असा सॉल्व करता येईल. ओके. यानंतर आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून पुढचेही काही गणित याच्यामध्ये सॉल्व करायचे आहेत आपल्याला. हां, आता तुम्हाला पुन्हा एकदा, काहींना ते नको वाटतं पण करायलाच पाहिजे. औषध कडू असतं पण खायलाच पाहिजे. इंजेक्शन नको वाटतं पण घ्यायलाच पाहिजे. तसं काही गोष्टी सुरुवातीला त्या जर नको वाटल्या तर त्या स्वीकारल्या पाहिजे. उदाहरणार्थ 30-60-90चं प्रमेय, अरे कसं लक्षात ठेवायचं, काय करायचं, नको, जरा समजून घ्या, ते पाहिजे आपल्याला. विशेषतः हायर एज्युकेशनमध्ये गणिताच्या ते फार बेसिक आहे आणि ते आपल्याला लागणार आहे आणि त्याचं टेन्शन न घेता सहजतेनं आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करावे लागणार आहेत. सेवन्थ सम कसं आहे बघा. इन ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू 6√3. AB इज इक्वल टू 6√3 cm. cm. AC is equal to 12 cm and BC is equal to 6 cm. Find मेजर अँगल A असा तो प्रश्न आहे. AB, AC, BC दिलेलं आहे आणि Aचं मेजरमेंट किती असेल त्यासाठी त्यांनी 4 ऑप्शन्स दिले. इज इट 30, 60, 45 अँड 90. हे 4 ऑप्शन्स आहेत. त्या 4पैकी तुम्ही चूज करा की ह्याचा कोणाचं माप ॲक्च्युली किती येईल. गणित सॉल्व करत असताना त्याचं इमॅजिनेशन, त्याचं राईट फिगर काढणे हा पहिला भाग राहतो.
AC आता कच्चीच फिगर काढतोय मी, अशी काहीतरी कच्ची फिगर काढतोय, हा कच्ची फिगर आहे माझी, असं काहीतरी काढलं. हे AC हे सर्वात मोठं दिसते, अशी नाव देऊया AC. AC किती घेऊया, 12 दिलंच आहे त्याने 12, आणि हे किती दिले बघा बरं, 6, आणि हे आहे 6√2 असं दिलेलं आहे. 30-60-90चं थेरम असं होतं, 30ची जी अपोजिट साईड आहे ती कर्णाच्या निम्मी असते. आता ही BC जी आहे ना, ही BC ही कुणाच्या निम्मी दिसते, इथं ACच्या निम्मी दिसते. BC ही ACच्या निम्मी आहे. 30 अंशाच्या कोनासवरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. BC ही ACच्या निम्मी आहे, म्हणजे BC समोरचा कोण किती अंश असला पाहिजे, BCच्या जो समोर येईल तो कोण किती अंश असला पाहिजे, 30चा असला पाहिजे. अगदी ओके, बरोबर, असं असला पाहिजे. हा B हा AC हा मोठा दिसतोय. C कोण विचारला असता तर Cच्या बाबतीत बघा, ते जे अपोजिट साईड आहे ना ABची, ही जी Cची अपोजिट साईड आहे ती √3/2 टाइम्स आहे बघा, ACच्या आहे बघा. ही जी AB आहे ही 6√2 आहे, 6√3 आहे, 6√3, आणि मग हे इज इक्वल टू होणार √3/2 होणार, आणि ACची लांबी किती आहे सांगा बरं, 12, B हे दोन्ही इक्वल आहे. म्हणजे हा कोण विचारला तर हा कोण किती झाला, 30 झाला, आणि हा काढणार असाल तर हा 60 झाला. 30-60-90चं प्रमेय मनापासून लक्षात घेऊन त्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी ते मनापासून समजलं पाहिजे. 30 अंशाच्या कोनासवरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, तर 60 अंशाच्या कोनासवरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. ह्याचा पुन्हा एकदा वाचन करा, पुन्हा एकदा ते वाचा, नीट लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. ओके. In a triangle LMN, in a triangle LMN, आठवा प्रश्न बघा कसा आहे. LMN नावाचा एक ट्रँगल आहे, त्यातला जो N कोन आहे तो 90चा आहे. N कोन आहे LMN, हा ट्रँगल आहे, N 90चा आहे. MN हे 10 आहे, MN हे 10 आहे, आणि हा M कोन आहे तो 30चा आहे, हा कोन आहे 30चा. तर MN किती असेल असं विचारले, याची लांबी किती असेल, याची लांबी किती असेल. ह्याचेही 4 ऑप्शन्स दिले. बोला, एवढी माहिती दिलेली आहे. हा कोन 90चा आहे, हा 30चा आहे, म्हणजे हा कितीचा राहणार. बोला. आता साध्या साध्या गोष्टीसुद्धा तुम्ही बऱ्याच फॉरगेट केला आहे, पुन्हा सखोलतेनं ते बघायला पाहिजे असं दिसते मला. मी डायरेक्ट काही मुलांच्या अटॅचमध्ये आहे, काही मुलांच्या किती पाठीमागे पडायला ते लक्षात आलेलं आहे. आपण याचा अर्थ की आपण शिक्षणापासून दूर गेल्यामुळे मधला गॅप कसा भरून काढायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, त्यातला हा कोण कितीचा आहे सांगा बरं, 90चा आहे, हा 30चा आहे, म्हणजे हा उरला 60चा उरला. आता बोला, हा 60 अंशाच्या कोनासवरची बाजू असते ती कर्णाच्या निमपट असते, असं काय नाही आहे. 30 अंश कोनासवरील बाजू कर्णाच्या निम्मी असते ही. पण आपल्याला त्यांनी काढायला सांगितले MN काढायला सांगितले, MN म्हणजे 60 अंश कोनासवरील बाजू काढायला सांगितले. 60 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू असते ती कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते बाळांनो, आणि 30ची असते ती बरोबर निम्मी असते, म्हणजे हे 10 म्हटल्यावर हे 5 येणार, ह्याचं निम्म येणार. पण 60च्या बाबतीत त्याला जादा वर्गमुळात 3 ॲड लागतं तिथं. ते का लागतं बघूया. 60 अंश कोणासमोरची बाजू जी MN आहे ही वर्गमुळात 3/2 पट असते, कुणाच्या, त्याच्या कर्णाच्या. वर्गमुळात 3/2 आणि याचा MN LM किती आहे सांगा, तो 10. बे 5 10, याचं उत्तर येणार आहे 5/3. हे काढायचं असेल 30च्या समोरचं ते बरोबर 5 आलं असतं. हे जे 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत ते ऑप्शन्स असेल बघा, 5/3, 5/2, 5 आणि 10/3. काय उत्तर घेणार, 5/3 हे उत्तर इथं बरोबर घेणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. हां,
अजून एक प्रश्न इथं असा आहे बघा, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर, फाइंड द लेंथ ऑफ द स्क्वेअर देन व्हॉट इज इट्स साईड. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज 16√2. एका चौरसाचा कर्णाची लांबी 16√2 आहे, तर त्याची बाजू किती असेल? एका चौरसाच्या कर्णाची लांबी, एक चौरस आहे, त्या चौरसाच्या कर्णाची लांबी 16√2 आहे, तर त्याची बाजू किती असेल? कोणत्याही पद्धतीने तुम्ही सॉल्व करा, 45, 40, 90च्या थेरमनं सॉल्व करा, किंवा काहींना अजून ते प्रॅक्टिस नाही, माहिती नाही, त्यांनी सरळ एवढं तरी तुम्ही वापरा की बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, ह्या स्क्वेअर आहे, ऑल साईड्स कॉन्ग्रंट असणार, हे तरी वापरूया. मग ह्याचं वर्ग हे 16√2चा वर्ग इतका असणार, असं असणार, बरोबर ना? ह्याचं स्क्वेअर आहे, पायथागोरसचं प्रमेय तर विसरलं नाही ना अजून सगळ्यांनी. हां, मग ते काय होणार आहे बघा बरं, 2x² बरोबर 16चा वर्ग असं लिहितो, 16चा वर्ग गुणिले वर्गमूळ 2चा वर्ग 2, दोन्हीकडचे 2 2 निघून गेले. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया, ह्याचं वर्गमूळ आलं x आणि ह्याचं वर्गमूळ आलं 16, किंवा 16चा वर्ग 256 केला तरी त्याचं वर्गमूळ 16 येणार. म्हणजे याची बाजू किती येणार सांगा? 16 येणार. समजा याची परिमिती विचारली असेल तर 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16 64 आली असते, ह्याची परिमिती आली असते. अशा काही सोप्या प्रश्नांना आपल्याला CETला सामोरं जायचं आहे. जी 10वीची रेग्युलर मुलं आहेत त्यांनी हा सगळा जो हा भाग आहे, प्रॉब्लेम सेटमधला जो प्रश्न आहे ते सगळे सॉल्व करायचे आहेत. त्यातल्या काही शंका आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. त्याचबरोबर 10वीच्या रेग्युलर मुलांना 9वीमधल्या काही प्रश्नपत्रिका आपल्याला सॉल्व करायचे आहेत, तोही भाग आहे. आता थोडंसं 1-2-3 दिवस जरा हे जे पहिले 6च्या आपले जे धडे पूर्ण झालेत त्यांच्या CETच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करतो आहे की CETच्या परीक्षेच्या मुलांना थोडा अभ्यास करायला मदत करता येईल, असा तो हेतू आहे. ठीक आहे बाळांनो, आजच्या तासिकेमध्ये इथं थांबूया आपण. सर्वजण चांगल्या रीतीनं सहकार्य करताय त्याबद्दल पुनश्च एकदा आभार. मित्रांना सांगा, चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सर्वांना लवकरच आपण पुढच्या तासिकेमध्ये निश्चितपणे भेटणार आहोत. ओके बाळांनो.